मॅच ऑन. मॅचला झाली आहे सुरुवात. पुन्हा कुणाल जाधव, अभि देवगरे यांच्या सोबतीनं मैदानाच्या आतमध्ये 9वं पर्वाकडे आपण वळत आहोत. विजयी संघांच्या विपक्षामध्ये आता लढतीला झालेली आहे सुरुवात. जो जिंकेल तो थेट टॉप 12चं गोल्डन तिकीट हासिल करणार आहे. ध्रुवी एंटरप्राइजेस बनाम DMR एंटरप्राइजेस रसाल ब्रदर्स या दोन टीममध्ये मॅच ऑन. पहिलं षटक खेचून मारण्याचा प्रयत्न हवेत. वॅकंड एरिया, मिड विकेट इन ऍक्शन. थोडेसे दूर राहिलेले आहेत आणि एक टप्पा घेत जवळपास बाउंड्री लाईनच्या दिशेने निघाला. पुन्हा प्रवीण पतार इन ऍक्शन. आज मैदानाच्या क्रीडांगणाच्या चौफेर प्रवीण पतार यांचं नाव आज संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये दुमदुमत असताना, कारण त्याने कारनामा तसा केलेला. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. संघाची धावसंख्या 2 ने धावफलकेचा श्री गणेश. 6 ओव्हरचा सामना. टॉस जिंकल्याच्या नंतर दोन्ही संघांना जे पाहिजे होतं ते मिळालंय. राऊंड द स्टंप्स. लॉफ करण्याचा प्रयत्न. एक कव्हरच्या वरतून काढलेला चेंडू. बघू क्षेत्ररक्षक पोहोचतात. लॉंग चेस होता. सेकंडचा कॉल. पोहोचलेले कॅप्टन देवगरे. धावा कंप्लीट होतात. 2-2च्या मदतीने संघाची धावसंख्या 4. पुन्हा वैभव तयार. फुल टॉस ऑन साइडला अलॉंग द विकेट खेळत असताना डीप मध्ये प्रोटेक्शन वाईड विश लॉंग ऑन बरोबर मिड विकेट काऊ फेसला खेळाडू. फक्त सिंगल 1च्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली. ते 5 नुकताच आपल्या व्यासपीठावरती श्रीमान प्रमुख पाहुण्यांचं नुकताच आगमन झालेलं. श्रीमान गोविंदजी माळी साहेब, वनपाल साहेब उल्हासनगर यांचं आगमन झालेलं. त्यांच्या सोबतीनं हेमंतजी पाटील साहेब फॉरेस्ट गार्ड यांचं नुकताच आगमन आपल्या व्यासपीठावरती झालेलं. त्यांना विनंती की आपण विराजमान व्हावं आणि या स्पर्धेचा आनंद आपण घ्यावा. आपलं 9व्या पर्वामध्ये दांजे ब्रदर्स यांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. धावा 5. ओ देवगरे साठी वेगवान होता. पंचांकडे लाऊड फील. समोर सापडला प्लम. विकेट डाऊन. LBWच्या स्वरूपामध्ये वेगवान चेंडूला बीट करू शकलेले नाहीयेत फलंदाज बाद. एक मोठा धक्का बसलेला. कॅप्टन वर्सेस कॅप्टन नॉक मध्ये पुन्हा दिनेश रसाळ साहेबांचं पठ्ठ्या वैभव रसाळ पुन्हा मैदानाच्या आतमध्ये चमकलं. त्याने घेतली विकेट. 5ला पहिला धक्का. शेवटच्या अंतिम चेंडूचा खेळ इथून बाकी राहतोय. स्टील 1 टू गो. खोलात होता चेंडू. ड्राईव्ह करता इनसाइड आउट. रूम कमी होतं. पहिली कंप्लीट. सेकंडचा कॉल. नुकताच नवीन आलेले फलंदाज योगेशच्या बॅटमधून सुंदर आलेला फटका. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतात. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7ला 1 गडी बाद झालेले. 7 for 1. आनंद आपण घेतात. नुकताच आपण पाहिला पहिल्या सामन्यामध्ये विजय असा डंका पेटवणारा ध्रुवी एंटरप्राइजेस बनाम ज्याने निसटता विजय संपादन केला ते DMR एंटरप्राइजेस रसाल ब्रदर्स या दोन टीम मध्ये सुरू आहे महत्वपूर्ण मॅच. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. प्रथमतःच 9व्या पर्वामध्ये आपण 6-6 षटकांचे सामने खेळवत आहोत.
जांजे ब्रदर्स म्हटल्याच्या नंतर लक्ष्मी क्रीडांगण म्हटल्याच्या नंतर या क्रीडांगणावरती बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांचा आनंद आपण घेतलेला. मग ते नितीनदा जांचे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठेवण्यात आलेल्या स्पर्धा असू द्यात, किंवा कर्जत प्रीमियर लीगचं 3रं-4थं पर्व असू द्यात, अथवा आपल्या गावासाठी ठेवण्यात आलेलं डे नाईट फॉर्मॅटचं क्रिकेट असू द्यात, किंवा पुन्हा कर्जत प्रीमियर लीगचं 9वं पर्व असू द्यात, या क्रीडांगणावरती नेहमी वेगवेगळे संकल्पना घेऊन उतरलेले सर्व शिलेदार आज त्यांच्याच मुले 9व्या पर्वाचा आनंद आपण घेतात. पाठीमागे निघाला शॉर्ट टर्न. ओ काय एफर्टचा जबरदस्त प्रयत्न. सिद्धार्थ होते डीप मध्ये. थर्डचा कॉल. तीन धावा या चेंडूवरती पूर्ण होतात. एक रनची व्हॅल्यू डीएम एंटरप्राइजेस रसाल ब्रदर्स या संघाला माहिती आहे, कारण मागच्या मॅच मध्ये एक बॉल 4ची गरज असतानाच धावा प्रवीण पताऱ्यानं बनवल्या. त्या कारणास्तव एक धावेंसाठी 100% एफर्ट्स देत असताना इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या संघाच्या वतीनं आपण आपल्या संघाला रिप्रेझेंट करत असताना या एफर्ट्सची अपेक्षा आपले संघ मालक आणि आपले संघ नायक जरूर आपल्याकडून अपेक्षा करतात. धावा 10 बनलेल्या 6 ओव्हरच्या लढतीमध्ये कधीही कुठल्याही क्षणाला सामना पलटू शकता, हीच तर खासियत आहे कर्जत प्रीमियर लीगची. 10 आतापर्यंत बनल्यात. सेकंड पॉवर प्ले इन ऍक्शन. फटका ऑफ करायचा होता. वेगवान होता भोईरचा. उद्ध्वस्त करून लावलेले. दिराद्यानं निस्तानाभूत करून लावतात. धक्का दुसरा. ध्रुवी एंटरप्राइजेस संकटामध्ये सापडत असताना 10 for 2. कुठला खेळाडू असू द्या, देवगरे जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये जरी त्याच्या बॅटमधून धावा बनल्या नाहीत तरी सुद्धा त्याच्या सोबतीनं खेळणारा खेळाडू जरूर धावा बनवत असतो. त्या कारणास्तव व्हॅल्यू विकेटची इम्पॉर्टंट होती. एखाद्या सिनियर खेळाडूचा रोल किती इम्पॉर्टंट आहे मैदानाच्या आतमध्ये ते इथून दिसत असताना, कारण एक सक्सेसफुल कॅप्टनच्या अंडर खेळत असताना एक वेगळा प्रेशर तुमच्याकडे असतो, प्लस एक वेगळा एक्साइटमेंट तुमच्याकडे असतं. धावा बनलेला आतापर्यंत 10. स्वप्नीलला सफलता नुकताच मिळाली. पुढील चेंडू लॉफ करण्याचा पुन्हा प्रयत्न. दावेची चान्स ऑफ रन आउट. पुन्हा क्लोज कॉल. डायरेक्ट हिटला कदाचित काम तमाम होतं कुणाल जाधवचं. नवीन फलंदाज रोहन वाघमारे मैदानाच्या आतमध्ये आल्याच्या नंतर सिंगलनं खातं ओपन केलेलं आहे. 100च्या सरासरीनं स्ट्राईक रेटनं अकाउंट ओपन करणं पसंत केलेलं आहे. बनलेल्या धावा आतापर्यंत 11. दुसरं षटक सुरू आहे. स्वप्नील भोईर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 3 धावसंख्येने केलेली सुरुवात. सेकंड बॉलवरती त्याला विकेट. मागील मॅच मध्ये देखील त्यानं कामगिरी जबरदस्त केली होती. सेकंड ओव्हर मध्ये जरूर धावा बनल्या होत्या. बोलते या वेगवान सरळ एक्झिक्यूट करतात. मिड ऑफ इन ऍक्शन. बीट झालेले पुन्हा बॅटर. डॉट बॉल मिड ऑफ आतमध्ये होता. फिल्डिंग झालेली. पहिल्या अटेम्प्ट मध्ये कुठल्या प्रकारचे रन मिळत नाहीये. 11 बनलेले. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये थोडासा दबाव बनलेला, कारण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये नेहमीच आक्रमक करण्यासाठी ओळखला जाणारा ध्रुवी एंटरप्राइजेसचा संघ थोडासा दबावामध्ये जरूर आहे. स्वप्नील तयार. कमी गतीने टाकला ऑन साइडला. लाईनला लवकर रीड करून पाठवलं डीप फाईन लेगच्या दिशेने. प्रवीण पतारे पुन्हा इन ऍक्शन. त्याच्याकडून चांगली कामगिरी पुन्हा झालेली आहे. बनलात फक्त या चेंडूवरती धावा 2. या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या आकार घेत असताना जाऊन पोहोचलेली 13 वरती. हेल्दी रन रेटसह नेहमी स्टार्ट मिळालेला ध्रुवी एंटरप्राइजेस या संघाला, परंतु संघाचा सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये परतल्याच्या नंतर थोडासा दबाव जरूर जाणवतोय. 6 ओव्हरची मॅच आहे. कधी कुठल्या क्षणाला रंग बदलणारा खेळ हा क्रिकेट. शेवटचा चेंडू वेगवान स्विच इट. बनलाय स्वीट इट. डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर चालला धनधन करत. शेवट गोड करत असताना सेकंड ओव्हरचा 2 षटकांचा डाव टपला. या चौकाराच्या मदतीने ध्रुवी एंटरप्राइजेस झेप घेत असताना जाऊन पोहोचलेली आहे 17 या धावसंख्येवर.
च्या अखेरीस बनलेला धावा 17. बघा तिथून तरी 8.50 न धावणं पसंत केलेलं आहे. 17ला 2 गडी बाद, 2 षटकांचा डाव अटपला. तिसऱ्या षटकामध्ये आता बॉलिंग मार्कवरती पुन्हा कॅप्टन आलेले आहेत वैभव रसाळ. ओव्हरऑल कामगिरी जबरदस्त झालेली संपूर्ण DMR एंटरप्राइजेस रसाळ ब्रदर्स या संघाची. पाहुण्यांचं पुन्हा आगमन आपल्या व्यासपीठावरती होत असताना त्यांचं हार्दिक असं स्वागत आपण करूयात. वैभव तयार. स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज सध्या तरी रोहन. एक चेंडूमध्ये इंडिव्हिज्युअल एक त्याने बनवलेली आहे. सामन्यांचा आनंद तुम्ही घेतात. कर्जत प्रीमियर लीग 9वं यशस्वी पर्व. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिक. येस, चेंडू मिस करतोय. चांगलं डिसिजन अंपायरच्या वतीने आपल्यापर्यंत पोहोचत असताना इट्स अन वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 18 वरती. 18 ऑन स्कोर कार्ड. 18ला 2 गडी बाद. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा कर्णधार आलेले आहेत वैभव रसाळ. स्ट्रायकिंग एंडला सध्या तरी रोहन आहेत. वेगवान टाकला. सरळ पायांवरती अदलला चेंडू. पहिली वेगानं कंप्लीट केलेले क्षेत्ररक्षक उपस्थित होतात. लेग बायची सिंगल फलकावरती ऍड होते. टीमची टोटल आता पुढे जाऊन पोहोचलेली आहे 19 या धावसंख्येवरती. 19 ऑन स्कोर कार्ड. वारंवार पंचांची स्तुती आपण करत आहोत कारण ज्याप्रमाणे नील बॅटिंग क्लोज एन्काउंटर मॅचेस इथून होतात. धावा 19. तिसरं षटक. पुन्हा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इम्प्रूव्हाइज करत होते स्वतःला. इतका वेगवान टाकलेला आहे चेंडू की बॅट अँड बॉलचा अजिबातच संपर्क आलेला नाही. पुन्हा डॉट बॉल. 19ला 2 गडी बाद झालेले आहेत. क्रीडांगणावरती वेगवेगळी संकल्पनासह उतरलेले जानुमान क्रिकेट संघ वरई. मग सुरुवातीला जेव्हा कर्जत प्रीमियर लीग रंगली त्यानंतर सबसे प्यारा तिरंगा हमारा ही थीम घेऊन संपूर्ण वरईकरांना तरी स्पर्धा गाजवली. आणि हा फटका स्लॉक स्वीप करत असताना बॉल चालला डीप फाईन लेग सीमा पार. कुणाल जाधवनं केलं आक्रमण. बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. कुणाल जाधवनं वेल कॉन्फिडंट फटका त्यानं कनेक्ट केलेला. 25 बनल्या. त्यामधील इंडिव्हिज्युअल 20 कुणालच्या. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. अटेम्प्ट केलेला नाहीये कारण विकेट शाबूत ठेवता कुठल्या प्रकारची रिस्क जरूर घेत नाहीयेत कुणाल. धावा बनलेल्या 25 या ओव्हरमधील अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. इंडिव्हिज्युअली लढला सध्या तरी कुणाल. 11 मध्ये इंडिव्हिज्युअल 20 त्याने बनवल्यात. संघाची धावत संख्या 25. अभि देवगरे जास्त काही नक्कीच करू शकलेला नाहीये. लिव्ह केला चेंडू. पुन्हा चेस करण्याचा प्रयत्न होता. फिंगर रोल करत असताना चेंडूवरती वैभव रसाल पुन्हा व्हेरिएशनचा वापर करत असताना. ऍक्शन रिप्ले कदाचित पाहणं या चेंडूचा इंटरेस्टिंग राहील. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात या चेंडूचा ऑन स्क्रीन. 25 तर बनलेला. ज्याप्रमाणे चेंडूला चेस केलं होतं कुणालनं. फिंगर रोल करत असताना आतमधच्या बाजूने चेंडू वळवला. लॉफ करायचा होता. टॉप एज. 3 खेळाडू कॅश ड्रॉप. कॅश झालेले ड्रॉप. धाव मिळते 1. 3 षटकांचा डाव अटपला. 3 ओव्हर मध्ये बनल्यात. 2 गडी गमावत धावा 26. ध्रुव एंटरप्राइजेस थोडीशी अवस्था विकेट आहे परंतु बघू आता नुकताच पहिल्या सत्राचा फर्स्ट हाफ कंप्लीट झालेला. 26ला 2. कॅप्टन अभि देवगरे पाहण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहूयात हा महत्वपूर्ण सामना कुठल्या संघाच्या बाजूने जाणार. या पण मध्यंतरामध्ये वळात आपल्या लाडके डीजे यांच्याकडे.
मॅचला सुरुवात. लॉफ करायचा होता टोनला, वेगवान निघालाय चेंडू, वाईड लॉंग ऑनला झाली सुरुवात. कुणाल जाधवनं आल्याला स्वप्नीलचं गेलं भव्य स्वागत, पहिला चौकार. करत असताना फटक्यांमधला क्लास दाखवलेला, अटॅक करत असताना आलाय चौकार. धावत संख्या जाऊन पोहोचलेले 30 या धावत संख्येवरती. स्वप्नील भोईर आहेत ओव्हर नंबर 4 मध्ये. 30 बनलेला ध्रुवी एंटरप्राइजेस संघाच्या. बॅकफुटला जात कळण्याचा प्रयत्न, मोठी अपील, फिंगर गोज अप बाय दी अंपायर. 1 मोर विकेट डाऊन ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव संघाला. महत्वाचा धक्का बसलेला 30 ला. तिसरा गडी बाद. नुकताच विकेट मैदानाच्या बाहेर. चौथं षटकाला सुरुवात स्वप्नील भोईरला मिळाली आहे सफलता. 2 षटके कॅप्टन वैभव रसालचे आपण पाहिली आणि 2 षटकांचा पुन्हा स्पेल कंप्लीट करण्यासाठी स्वप्नील भोईर मैदानाच्या आतमध्ये आला. मालेगाव संघाकडून त्याला मिळालेली संधी, त्या संधीचं सोनं त्यानं केलं. आपल्या स्वतःला रिप्रेझेंट गावासाठी करत असताना आपला स्वतःचा खेळ त्याने मैदानाच्या आतमध्ये गावासाठी दाखवला आणि त्यानंतर कर्जत प्रीमियर लीग सारखा मोठा प्लॅटफॉर्म DM एंटरप्राइजेस रसाल ब्रदर्स या संघाच्या वतीनं त्याला मिळत असताना काही सन्मानित विशेष आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण लगेचच घेऊयात. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित श्रीमान गोविंदजी माळी साहेब आपल्या उपस्थित आहेत. मुख्य व्यासपीठावरती सामन्यांचा आनंद घेतात. वनपाल उल्हासनगर साहेबांचा आपण भव्य यथोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. लॉफ करायचा होता राजगोरे, मॅन इन फॉर्म, विकेट मैदानाच्या बाहेर येते वाचलेली आहे. नुकताच सन्मान आपण संपन्न केलेला आहे. माळी साहेब आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा आपण वाढवली, त्याबद्दल आपलं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू सो मच. कॅच ड्रॉप झालेली, राजगोरे मैदानाच्या आतमध्ये आल्या पहिल्याच बॉलवरती त्यांना बाद करण्याची संधी निर्माण झाली होती, ती कॅच ड्रॉप झालेली आहे. गोरेला जीवनदान मिळत असताना 31 फॉर 3. ओव्हर नंबर 4 स्वप्नील भोईर यांचं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्वप्नीलनं जीवनदान दिलं. या चेंडूवरती धाव मिळते फक्त 1. टीमची टोटल धावणं पोहोचले 31 वर. बघूया तिथून आता मॅच सुरू करावी लागेल. ज्याप्रमाणे बॉलिंग अटॅक आहे ध्रुवी एंटरप्राइजेस टीमचा 50-55 किमान 60. लॉफ करतात, एलिव्हेशन कदाचित कमी आहे. लॉंग ऑफ इन ऍक्शन खेळाडू डाऊन द बॉल. कॅप्टन वैभव रसालनं पकडली. जेल फलंदाज बाद. धक्का चौथा. 31 ला 4 ध्रुवी एंटरप्राइजेस टीम. ला 3 एकंदरीत सफलता मिळतात. त्याला अधिकचा वेळ न घेता फिल्डिंग लावून घ्या ताबडतोब. एकंदरीत 24 संघांचा सहभाग आणि त्यात नंतर आपण पाहतात प्रत्येक दिवसामध्ये 2-2 संघांना आपण टॉप 12 मध्ये पुश करत आहोत. टॉप 12चं गोल्डन तिकीट देत आहोत आणि त्यानंतर त्याच्याच करिता ऑलरेडी 10 स्पॉट फुल झालेले आहेत. 2 स्पॉट आता बाकी आहेत. जो संघ जिंकेल जो जाईल थेट टॉप 12 मध्ये आणि जो संघ पराभूत होईल त्यांना अजूनही मॅच मध्ये वाट पाहावी लागेल. टॉप 10 मध्ये जाणारे संघ पहिल्या दिवसामध्ये रिया 11 कर्जत एकंदरीत कन्सिस्टंट राहिलेला हा संघ, त्यांच्या सोबतीनं प्रसादभाई तोरवे यांचा 40-40 वॉरियर्स हा संघ. दुसऱ्या दिवसामध्ये रुद्र वरदान 11 संघ टॉप 12 मध्ये. आगरी वॉरियर्स खांडस त्याच्या सोबतीनं. तिसऱ्या दिवसामध्ये अधिराज 11 मॉर्निंग स्टार्स
आणि RR फाउंडेशन तिसऱ्या दिवसामध्ये टॉप 12चं विकेट त्याने हासिल केलं. समोर खेळतात अलॉंग द विकेट वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चाललेला चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचतात. चांगली फिल्डिंग. विकेट किपर एंडला झालेला थ्रो. चौथ्या दिवसामध्ये सनशाईन डेव्हलपर्स आणि त्याच्या सोबतीनं DS11 शेलू या दोन संघ आपण टॉप 12 मध्ये जाताना पाहिले. कालच्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये AR ब्रदर्स आणि त्याच्या सोबतीनं स्वर्गीय रोहिदास तिकंडे 11 या दोन संघांना आपण टॉप 12 मध्ये जाताना पाहिलेले. 10 स्पॉट ऑलरेडी फुल झालेले आहेत. 2 स्पॉट बाकी आहेत. जिंकेल तो 11वा स्पॉट नक्की कॅप्चर करेल. बघूयात आजचे दोन संघ कुठले. लॉफ करायचं होतं. पुन्हा चान्स. ओ काय कॅच पकडलेली आहे. आधी सुरुवातीला चेंडू थांबवला आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चांगली झेल या ठिकाणून गॅदर करत असताना फलंदाज बाद. धक्का 5वा लागलेला. 32 ला 5. ऑन द बॉल आणि स्वप्नीलला एकंदरीत स्पेल मधील चौथं सांघिक यश त्याला मिळालंय. राजगोरे शरीरापासून दूर होता. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅन इन ऍक्शन. मावेश कुंभार आणि त्याच्या सोबतीनं निलेश रसालचं जल्लोष आपण विकेट पडल्याच्या नंतर पाहिलेली आहे. धावा आहेत 32. शेवटचे 12 चेंडूंचा एकंदरीत खेळ बाकी. 12 चेंडूंमध्ये 24-25 आली तर मजा येईल. 50-55 ध्रुव एंटरप्राइजेस कडे बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे. मागच्या मॅच मध्ये 73 धावा चेस डाऊन झालेल्या. या मॅच मध्ये धावा किती डिफेंड की चेस. ध्रुव एंटरप्राइजेस टीम कडे बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे कारण अजूनही रोशन मसने आणि भावेश गायकवाड 7व्या क्रमांकावरती येतोय. कर्जत प्रीमियर लीग आणि लीग फॉर्मॅट म्हटल्याच्या नंतर प्रत्येक विकेट गेल्याच्या नंतर त्याहून गुणवान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असं. कर्जत प्रीमियर लीग एक उद्देशानं सुरुवात झाली होती की कर्जत तालुक्यामधील नवनवीन खेळाडू कसे उदयास येतील आणि कर्जत तालुक्यामधील खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म कसा मिळेल. खऱ्या अर्थानं त्या कामाचा किंवा त्या उद्देशाची पोचपावती साहिल लोंगले यानं दिली. त्याच कामाची पोचपावती नीतू माळी यानं दिली. वेगवान चेंडूने सुरुवात. व्हाईट बॉल पहिलाच फेकलेला. टीमची धावत संख्या 1 ने पुढे जात असताना 33 धावा. 33 ऑन स्कोर कार्ड. नवनवीन खेळाडूंना मिळालेला नवनवीन प्लॅटफॉर्म. साहिल लोंगलेनं स्वतःला सिद्ध केलं. नीतू मालीनं स्वतःला सिद्ध केलं. विजय पवार त्याने स्वतःला सिद्ध केलं. सागर सावंत अर्थातच जादू लेदर मधून टेनिस क्रिकेट मध्ये येत असताना पहिल्यांदाच टेनिस क्रिकेट मध्ये कर्जत प्रीमियर लीग खेळत असताना पहिल्याच पर्वामध्ये अर्थातच याच क्रीडांगणावरती प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक सागर सावंत यांच्या नावावरती राहिली. काही नवनवीन खेळाडू उदयास आले. काही खेळाडू जे लेदर मधून टेनिस मध्ये कन्वर्ट झाले. लेदर विथ टेनिस क्रिकेट खेळत असताना दोन्ही विभागामध्ये दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा परिचय त्याने दिला. त्यासाठीच तरी झालेली सुरुवात मागच्या 9 वर्षांपूर्वी ज्या संपूर्ण KTCच्या असोसिएशननं जो स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न अखेर जसजसं पावलांवरती पाऊल ठेवून जसजशी स्पर्धा पुढे जात चाललेली आहे तसतसे नवनवीन खेळाडू आपल्या कर्जतचं नाव 7 समुद्रा पार पोचवत आहेत. 35 झाल्यात. कमी गतीने टाकला. ओ टर्न करत असताना चेंडू फिंगर रोल करतात. अक्षय मात्रेनं आणखीन एक चांगला फेकलेला. रोशन मसनेकडे स्ट्राईक आहे. अंबोट या छोट्याशा गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि कर्जत प्रीमियर लीग सारखा एक मोठा प्लॅटफॉर्म त्याला मिळाला. गावात 35 ओव्हर चालू आहे आतापर्यंत. षटकामधील 4 चेंडूंचा खेळ बाकी. ओव्हर नंबर 5 मधील वेगवान चेंडू चॉप करत असताना एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चाललेला. भरपूर लेट फटका एक्झिक्यूट केला. पावर होती फटक्यामध्ये. धावा इथून चालला सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4 चौका. शॉर्ट कव्हर पॉइंट च्या वरतून पाठवला. डीप कव्हर आणि बरोबर कव्हर रिजन मध्ये आला चौकार. संघाची धावत संख्या 4च्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे 39 या धावत संख्येवर. 5वं षटक सुरू आहे. 3 चेंडू अजूनही बाकी आहे. धावा यायला सुरुवात झालेली. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 7.
बघूयात मिनिमम 50+. लॉफ करतात फटक्यांमध्ये हे पॉवर, परंतु लॉंग ऑनला अगदी झेल पकडत असताना कदाचित विजय डायरे त्या ठिकाणी उपस्थित होते. लॉंग ऑनला कॅच, फलंदाज बाद. झेल त्या ठिकाणी पकडलेली आहे. धावा आहेत आतापर्यंत धावा पुस्तकावरती 39 धावा. विजयासाठी बघूयात किती पर्यंतचं टार्गेट ठेवण्यात येईल. अजय वाघमारे नवीन फलंदाज. भरपूर नवनवीन खेळाडूंना अभि देवगर यांना संधी दिलेली आपल्या संघासाठी, संघामधून खेळण्यासाठी. 39 बनलेल्या एक सक्सेसफुल विनिंग कॅप्टनच्या सोबतीनं तुम्ही खेळत असता मैदानाच्या आतमध्ये. एक वेगळा प्रेशर तुमच्याकडे असतो जरूर, परंतु एक वेगळा दबदबा प्रतिस्पर्धी संघाच्या समोर तुमचा कॅप्टन ठेवत असतो. जर कॅप्टन बाद झालेला, परंतु आता सेनापती बाद झाल्याच्या नंतर त्याच्या प्रजेला आता त्याची जागा चालवावी लागणार आहे. 39ला 6 गडी बाद. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. ओव्हर नंबर 5 मध्ये श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ नेरळ पाडाला नेहमीच रिप्रेझेंट करणारा खेळाडू अक्षय म्हात्रे बॉलिंग मार्कवर. आणखीन एक चांगला टाकलेला आहे, गती कमी केली आणि आतमध्ये वळण घेणारा हा चेंडू. ऑफ कटर होता, भरपूर आतमध्ये वळण घेणारा हा चेंडू. एक नॅचरल स्विंग मिळाला मात्रेला आणि त्या कारणास्तव आणखीन एक सक्सेसफुल डॉट बॉल टाकण्यामध्ये तो ठरला यशस्वी. फक्त 39-39 भरपूर महत्वाचा सामना आहे, कारण कुठल्या संघाला वाटत नाहीये की आपला संघ डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये जावा. 39 शफल झाले, सरळ हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी दिलेली आहे, परंतु बघूयात कॅच कदाचित ड्रॉप झाली. त्या कारणास्तव नॉनस्ट्रायकिंग एंडला रनआउट साठी जागा बनवली आणि फलंदाज अजय वाघमारे इथून झाला बाद. ओव्हर एकोणचाळीस बनलेल्या बॅटिंग करत असताना ध्रुवी एंटरप्राइजेस या संघाच्या आणि क्रीडांगणावरती इम्पॅक्ट टाकण्यासाठी बॅटिंग टीमनं इम्पॅक्ट प्लेयरचा वापर इथून करण्यात आलेला. कल्पेश ठाणगेला इथून संधी मिळते. मैदानाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकावरती कल्पेश उतरला. बघूयात आतापर्यंत 39 धावा बनलेले. शेवटचं षटक 12, 15, 17, 50, 52, 55 कितीपर्यंतचं टार्गेट. आता तरी प्रोजेक्टेड स्कोर 47 ॲज पर आस्किंग रन रेट. ओ ठाणगेने उडवण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती. पथारे स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल, त्याला मिळते सफलता. धक्का 8वा ध्रुवी एंटरप्राइजेस 39ला 8. आणि 10व्या क्रमांकाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. विक्रांत उंबारकर आलेले. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ॲज अन बॉलर त्याने घेतला होता, परंतु यावेळीस संघाची परिस्थिती थोडीशी विकट जाणवते, कारण 10व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेला. इम्पॅक्ट प्लेयर, इम्पॅक्ट टाकण्यासाठी तो सक्सेसफुल ठरलेला. सफलता प्रवीण पतारे. मागील मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी. आजच्या क्रीडांगणावरती
मैदानाचा राजा खऱ्या अर्थानं कोण डिझर्व करत असेल तर तो प्रवीण पतारे. वेगवान चेंडू बॅकफुटला जाऊन लेट कट खेळलेत. शॉर्ट थर्ड मॅन मधून निघालाय चेंडू. डीप थर्ड मॅन सीमा पार. विक्रांत उंबारकरनं आलेल्या 400च्या स्ट्राईक रेटनं खातं खोलणं पसंत केलेलं आहे. चौकार. .43 ऑन स्कोर कार्ड. आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया 4 बॉल मध्ये 5 ते 10 धावा. 43 जर बनलेला 50 अप करण्याचा जरूर प्रयत्न सुरू आहे. बनलेला धावा 43. ओव्हर नंबर शेवटचा अंतिम 6वं षटक सुरू आहे. प्रवीण पतारे पुन्हा बॉलिंग मागवत तयार. स्विच इट परंतु वेगवान होता. भावेश लावे स्ट्राईक निघाले. हो रन कंप्लीट. रन झालेले कंप्लीट. बायची सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 44 या धावसंख्येवरती. अंतिमचे 3 बाकी आहेत. ज्याप्रमाणे मोठा रिस्क घेतला होता भावेश गायकवाडनं, बघूयात आता त्याला स्ट्राईक तर मिळते. आता हा रिस्कला त्याला रिवॉर्ड मध्ये कन्वर्ट करावा लागेल. एकाच फटका जर भावेशच्या बॅटला कनेक्ट झाला तर तो जरूर बाउंड्रीच्या बाहेर झाली, यातील मात्र काही शंका नाहीये. 44 ऑन स्कोर कार्ड. अंतिमचे 3. बॅकफुटला जात खेळण्याचा जरूर प्रयत्न. स्क्वेअर कट करत होते. इतका वेग होता चेंडूवरती की तो चेंडू सर्क्युलर मोशन मध्ये टर्न होऊन चालला डीप थर्ड मॅन सीमा पार. फटका गायकवाडचा. चौकार. इथून प्रगती सुरू आहे. ती हळूहळू का होईना परंतु प्रत्येक चेंडूवरती प्रगती सुरू आहे. 48 ऑन स्कोर कार्ड. 48 बनला. शेवटचे 2 बाकी आहेत. गायकवाडनं पहिल्याच बॉलवरती चौकार खेचला. पुन्हा लॉफ करण्याचा प्रयत्न. पुन्हा वेगवान टाकलेला. 1 रन या बॉलवरती. सेकंडचा कॉल. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. विकेट सॅक्रिफाईस विक्रांत उंबारकर करत असताना फलंदाज बाद पंचांचा इशारा. शेवटचा फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती स्ट्राईक राहील भावेशकडे. धाव मिळेल 1:49 ला. धाव झटका 9वा. बॉल बाकी आहे. बघूयात अंतिम बॉल वरती आक्रमण भावेश गायकवाड करेल का. नितेश आलेत नवीन फलंदाज. शेवटचा अंतिम. लॉफ करण्याचा पुन्हा प्रयत्न. बॉलच बॅक ड्राईव्ह बरोबर पायांमध्ये होतं. यॉर्कर लेंथ. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. फक्त सिंगल. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 50 या धावसंख्येवरती. विजयासाठी 51 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलेलं. ऑन पेपर धावसंख्या जरी छोटी दिसत असेल परंतु जेवढी परिस्थिती विकट तेवढाच अभि देवघरे तिकट. जिथे परिस्थिती गंभीर तिथे ध्रुवी एंटरप्राइजेसचा संगम नायक अभि देवघरे खंबीर. मजा येणार मॅच मध्ये. एक सक्सेसफुल कॅप्टन जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरेल आपल्या खऱ्या अर्थानं अनुभवाचे डावपेच तो सुरू करेल, तर दुसरीकडे यंगस्टार कॅप्टन वैभव रसेल त्याला कशा प्रकारे टॅकल करेल. मजा येणाऱ्या मॅच मध्ये 51चं टार्गेट आहे. 36 मध्ये 51 या धावा चेस होतात की डिफेंड होतात या आपण करूयात कमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. कल्याण डोंबिवली मधील एक सुप्रसिद्ध आवाज आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाच्या जोरावरती आपल्या आवाजाच्या जोरावरती आपलं नाव लौकिक करणारे करणजी काळन सर यांचा आवाज आपण ऐकूयात येणाऱ्या पुढील सत्रासाठी. थँक्यू सो मच.
या संपूर्ण लक्ष्मी मैदान झांजेवरेश याचं ड्रोन व्ह्यू 9वं पर्व कर्जत प्रीमियर लीग 8 यशस्वी पर्वांची यशोगाथा सांगणारी ही स्पर्धा 8 यशस्वी पर्वांचा मान सन्मान डवळणारी ही स्पर्धा 8 यशस्वी पर्वांचा वारसा जपणारी ही स्पर्धा आणि 8 यशस्वी पर्वांना नक्कीच साजेसे असं कामगिरी करणारं हे 9वं पर्व कर्जत प्रीमियर लीगचं ड्रोन व्ह्यू ऑन स्क्रीन तुम्ही टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या द्वारे आपण आनंद घेतात. नुकताच आपण व्यासपीठावरती उपस्थित रामशेठ म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. सर्वे नगर रचना केडीएमसी रामशेठ म्हात्रे साहेबांचा भव्य सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन लुजर बनाम लुजर ही पुढची लढत दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होतील विथआउट वेस्टिंग टाइम. त्याचबरोबर विलासदादा वारिंगे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा भव्य सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. आम्ही वारिंगे साहेबांना विनंती करत आहोत की आपण या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. राम व्यासपीठावरती घेत आहोत. त्यापुढील सत्कार मूर्ती प्रवीण शेठ डायरे साहेबांचा सन्मान यापुढील सन्मान आपण घेणार आहोत. विलासदादा वारिंगे साहेबांचा सन्मान आपण व्यासपीठावरती घेत आहोत. प्रवीण शेठ डायरे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. प्रवीण शेठ डायरे साहेबांचा सुद्धा विशेष सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती घेत आहोत. यावर डायरे साहेब आपला सुद्धा मी सन्मान करतोय. गणेशजी कालेकर साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. एक जेन्युइन ऑलराऊंडर आपल्या गावासाठी नेहमी चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. तर गणेशजी कालेकर आपण उपस्थित असाल तर आपण यावं आपला सुद्धा सन्मान आम्ही करत आहोत. त्याचबरोबर सतीशजी कालेकर जर आपण सुद्धा उपस्थित असाल तर आपल्याला विनंती आपण सन्मानाचा स्वीकार आपण करावा. तदनंतर आपण टॉसकडे वळात. लुजर बनाम लुजर जर जिंकला तर मॅचमध्ये अस्तित्व कायम राहील, जर पराभूत झाला तर इथूनच स्पर्धा सोडावी लागणार आहे. मजा येणार आहे पुढील मॅच मध्ये. करूयात लगेचच आपण विथआउट वेस्टिंग टाइम टॉस. चला जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूयात टॉस. या कॅप्टन कॅप्टन चला करूयात टॉस. कोण कॉल करतोय? एनबी फाउंडेशन. हेड कॉल करण्यात आलेला आणि पडला हेड. टॉस जिंकलेला एनबी फाउंडेशन टीमने. मान्यवरांना विनंती आपण आसन ग्रहण करावं. टॉस जिंकलेला कॅप्टन साहिल लोंगलेने. साहिल काय डिसिजन आहे? फिल्डिंग करू. काय मुख्य रिझन आहे? मागच्या मॅच किती महत्वाची होती, आता ही मॅच किती महत्वाची आहे? मागची मॅच पण खूप इम्पॉर्टंट होती कारण की जिंकायचं होतं, पण आमच्याकडून जे काही चुका झाले ते आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू आणि ही मॅच तर खूपच इम्पॉर्टंट आहे, डिवॉर्ड आहे. काय परफॉर्मन्स ओव्हरऑल टीम कडून कशी अपेक्षा करताय? टीमने तर परफॉर्मन्स खूपच सुंदर चांगलं केलं. बॅटिंग पण चांगली झाली, बॉलिंग पण झाली चांगलीच झाली, पण थोड्यासाठी मॅच गेली पण जाऊन. अधिकचा वेळ आम्ही दोन्ही कॅप्टनचा घेत नाही आहोत. जॉईन आपल्या टीम सोबत. हे होते कॅप्टन एनबी फाउंडेशन. 4-5 संघानं टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगला पसंती दिलेली आहे. परंतु ऑन गोईंग मॅचकडे मजा येणाऱ्या मॅचमध्ये अभि देवगरे बनाम वैभव रसाल. मजा येणाऱ्या मॅचमध्ये वळत कॉमेंटरी बॉक्समध्ये या आपण ऐकूयात करणजी काळन सर यांचा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू प्रियेश. वेलकम बॅक पुन्हा एकदा कर्जत प्रीमियर लीग 2026 9व्या पर्वाची ही 6वी संध्या आणि हा सामना आपण एन्जॉय करत आहोत. तिसरा जबरदस्त सामना रंगलेला ती मात्र शंका नाही. डीएमआर एंटरप्राइजेस रसा ब्रदर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट ध्रुवी एंटरप्राइजेस मध्ये काही पारितोषिक आहे. त्या बॉल नंतर आपण ते जरूर अनाऊन्स करूयात. सफल झालाय पिकअप शॉट. टक्कसा आवाज लॉंग ऑन ला क्लिअर चौकार. थँक्यू.
महेशजी केवारी यांच्याकडून विक्रांत आणि गोलंदाज भावेश या दोन गोलंदाजांच्या प्रत्येक डॉट बॉलला 200चा कॅश प्राइज आहे. त्यासोबत बॅटिंग करणाऱ्या DMR एंटरप्राइजेस रसाळ ब्रदर्सच्या प्रत्येक बॅटरला संघ मालक आदरणीय दिनेश शेठ रसाळ यांच्याकडून लागोपाठचे 3 षटकार 6000, लागोपाठचे 3 चौकार 5000. 8 धावा धावफलकावरती आहेत. भावेशच्या अगेन्स्ट सध्या भावेशच 2 चौका ठोकतोय. हेल्दी एज होती. शॉर्ट थर्ड कडून बॉल निघाला, स्टॉप केला आणि जवळपास त्या फिल्डरने 5000च बॅटरचे वाचवले आणि त्यासोबत 3 धावा. एक धावाली आणि सिंगल सोबत 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेटचा आपण विचार केला तर या मॅच मध्ये धावा बनवायचा आहे त्या 51-51चा चेस आहे. या दोन्ही संघांनी जबरदस्त सगळे केला. एकाने वन साइडेड मॅच जिंकली, एकाने निसटता विजय मिळवलाय. लॉफ केलाय, फ्लॅट चाललाय, काऊ कॉर्नर कडे चाललाय आणि पहिल्या बाउन्स वरती बॉल सीमा रेषेच्या बाहेरही चाललाय. चौकार. मागच्या मॅच मध्ये केला होता आणि शेवटी मग प्रवीणने ती मॅच फिनिश केली होती. पण सुरुवातीला वैभवने चांगली बॅटिंग केली होती. रिव्हर्स स्वीपला अटेम्प्ट होता, बॉल मध्ये बाउन्स होता, बॉल त्याच दिशेने चालला होता पण डॉट आला, बॅट वरती आला नाही. थोडासा नाराज असेल अभि, कारण जी गोलंदाजी त्याला पाहिजे होती भावेशने जरूर इकडे 13 धावा खर्च केला. बिकॉज 6 ओव्हरमध्ये त्याने 51 डिफेंड करायचं असताना सुरुवातीला एका दुसरी विकेट इकॉनॉमिकल ओव्हरची अपेक्षा भावेशकडून होती, मात्र त्याने खर्च केल्या 13. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 13 धावा विदाउट लॉस. बॉल बाकी 30 आणि या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना DMR एंटरप्राइजेस रसाळ ब्रदर्सला बनवायचा 38. काय विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण घेत आहोत. श्रीमान तुषारजी म्हात्रे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आम्ही म्हात्रे साहेबांना विनंती करत आहोत की आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं. या स्पर्धेच्या निमित्तानं कर्जत प्रीमियर लीगच्या 9व्या पर्वाच्या निमित्तानं आम्ही आपलं भव्य सन्मान मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. श्रीमान तुषारजी म्हात्रे साहेबांचा विशेष सन्मान आणि त्याचबरोबर मिथुनजी म्हात्रे साहेबांना सुद्धा आम्ही विनंती करत आहोत की आपण सुद्धा यावं. आपला देखील आम्ही 9व्या पर्वाच्या निमित्तानं भव्य असं सन्मान करत आहोत. यावं मिथुनजी म्हात्रे साहेब, आपला सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मी करत आहोत. मुख्य आयोजक मुख्य प्रणिते प्रशांतदास झांजे आणि नितीनदास झांजे यांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही भव्य सन्मान करतो. त्याचबरोबर वसीम इलेव्हन संघाचे संघ मालक ज्यांचं स्वप्न अजूनही पूर्ण होणं बाकी आहे कर्जत प्रीमियर लीगच्या निमित्तानं, ते नसीमजी खान यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण यावं. आपला सुद्धा आम्ही सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. खरं तर पुन्हा एक नवीन स्वप्न घेऊन साजिद शेख जे स्वतः थोडेसे इंजर्ड आहेत परंतु त्यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी टाकलेली आहे 9व्या पर्वाची. पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन दोन्ही खेळाडू जरूर दिसतील. हो, क्लीन बॉल स्विच इट करण्याच्या प्रयत्नामध्ये विक्रांतला सफलता. मजा येणाऱ्या मॅच मध्ये फलंदाज बाद हे काही विशेष सन्मान होते या स्पर्धेच्या निमित्तानं. पुन्हा एकदा वळवात मॅचच्या दिशेने. नाउ बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. पहिल्या ओव्हर मध्ये प्रियेश आपण पाहतोय 13 धावा आल्या होत्या. 51च्या चेस मध्ये गाडी ऑन ट्रॅक होती, रिक्वायर्ड इंटेंट मेंटेन करण्यात आलं, पण इकडे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि थेट हा जो बॉल आला विक्रांतचा या स्टँडवरती. विकेट डाऊन. पहिला धक्का 13 वरती बॅटिंग साईडला बसलेला आणि या मॅच मध्ये अजून आपण विचार केला तर 38 धावांची गरज आहे. 29 बॉलचा खेळ बाकी आहे. अभि बऱ्याच वेळेला आपण पाहतोय त्याने इकडे आता पुन्हा चेंजेस केलेले आहेत. जो नितीन मसने होता पहिल्या मॅच मध्ये, ज्याने पहिल्याच ओव्हर मध्ये पॉप प्ले मध्ये अवघ्या 1 धावेची बॉलिंग केली होती, विकेट काढले होते, मात्र त्याला इकडे थोडंसं मागे ठेवलंय. पहिल्या ओव्हर मध्ये भावेशला आणलं, तिकडे 13 गेला, विक्रांत आला, त्याने पहिल्याच बॉलवरती विकेट काढलेले आहे. आणि हा जो कॅप्टन आहे बऱ्याच वेळेला आपण ज्या अँगलने विचार करतो तसा करणारा नाहीये. त्याचं विजन वेगळं आहे आणि त्यामुळे तो कर्जत प्रीमियर लीगचा एका पर्वाचा विनर देखील आहे आणि कर्णधार म्हणून संपूर्ण कर्जत टेनिस बॉल क्रिकेट त्याची नेहमी चर्चा करत आलेला आहे. दुसरा डॉट बॉल आला. येस, प्रत्येक डॉट बॉलला महेश शेठ केवारी यांच्याकडून 200चं कॅश प्राइज आहे. विक्रांत आणि भावेशला 2 आले डॉट.
22-2. या मॅच नंतर आपण ते जरूर काउंट करू. 51चा चेस, 13 बनलेला. सेकंड पॉवर प्ले, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, स्क्वेअर लेग आहे, उडवायचा होता. सेम रिझल्ट, बॉल पडलाय आणि थेट गेलाय तो विकेट किपर कडे. आता हे सध्याचं समीकरण आपल्याला असं वाटतं की बॉलर विक्रांत आणि विकेट किपर अभि यांच्यामध्ये सुरू आहे. बॅटर मात्र मध्ये येतोय, बॅट फिरवतोय तो, पण कॉन्टॅक्ट झाल्याने 2 वेळेला डॉट बॉल टोचणार आहेत. विक्रांतला माहिती आहे, वैभवलाही माहिती आहे, कारण वैभवने मागचा सामना जरूर स्टार्ट दिला होता, पण शेवटी ती मॅच निसटली होती. प्रवीणने शेवटी येऊन 6 बॉलमध्ये त्या 28 बनवल्या आणि तो सामना त्यांनी जिंकला होता. प्रत्येक मॅच ती नाहीये, प्रत्येक सामना तसा नाहीये. खोलात बॉल, वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. इकडे सलगचा 3रा डॉट आलाय. 22 जरूर 13 खर्च केल्यात, पण इकडे 4 बॉल मध्ये एकही धाव आली नाही. पहिल्या बॉल वरती विकेट आली, तर सलगचे 3 अक्षयच्या अगेन्स्ट डॉट आले. शांत ठेवलंय त्याला, बेड्या ठोकलेल्या आहेत, हळूच देत नाहीये. धावांचा वेग थांबवलाय. स्पीड ब्रेकर हळूहळू आता तो उभे करत चाललेला आहे धावसंख्येमध्ये. चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ पेस. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू बॉल कोणत्या लाईनने गेलेला आहे. लेंथ जरूर आपल्याला समजली इकडून. रिव्हर्स स्वीपला अटेम्प्ट होतं, मात्र अशा पद्धतीनं बॉल पडला. ऍक्शन रिप्ले शेवटपर्यंत पाहत राहिला तो, आणि जसा बॅटरने स्विच केला मुद्दामून लेग स्टंपला बॉल टाकलाय त्याने. वा, चांगली रणनीती. 5 डॉट आलेत. मेडन येईल का? हवेत आहे बॉल, कव्हरचा फील्डर पाहतोय, उलटा झाला आणि कॅच ड्रॉप. अगदी सहज उभा होता, असं वाटलं की सहज घेतील कॅच. ड्रॉप झाली आहे. प्रेशर बिल्ड केला होता, सेटअपने बॉलिंग केली होती, विकेटची चान्स बनवली होती, फिल्डरने गमावली आहे. षटक संपन्न 2 धावा बनल्या, 15 विकेट एक आली आहे. बॉल बाकी आहेत या मॅच मधले अजूनही आपण जर बघितले तर ते 24, आणि या मॅच मध्ये गरज आहे 36 धावांची. 24 बॉल 36 धावा. मध्ये काय बॉलिंग केली लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज विक्रांतने. मानगावचे उद्योजक आणि उपसरपंच आदरणीय तानाजीभाऊ टोकरे यांच्या ठिकाणी आगमन झालं. समाजसेवक किशोरजी तरे साहेब, त्यासोबत आदरणीय भाऊ चव्हाण साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं. कर्जत प्रीमियर लीग मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. 9वा पर्व, 6वी संध्या, मॅच नंबर 3. ओव्हर देखील 3ऱ्या. हेल्दी एज, शॉर्ट थर्डला फिल्डर आहे, धाव मिळणार नाही, डॉट आला. पहिल्या ओव्हरमध्ये जरी भावेश गायकवाडने 13 खर्च केले असला तरी अभिचा सर्वोत्तम गोलंदाज कोण असेल तर तो भावेश गायकवाड, आणि त्याला पुन्हा एकदा त्याने आणलंय. पहिला डॉट आला. वैभव स्ट्रायकिंग एंडला, कॅप्टन आहे. कॅप्टन नॉक फर्स्ट मॅच मध्ये त्याने दाखवलाय, आणि पुन्हा एकदा अकॉर्डिंग टू सिच्युएशन कॅप्टनला खेळावं लागेल. ओव्हर पिच, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, सी द बॅट, नो बकवास, षटकार. ने मारलेला आहे. वैभव मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो, आणि या मॅच मध्ये 51 धाव आहेत. अभिला माहिती आहे ही विकेट जी आहे कॅप्टनची अपोनंट टीमसाठी की आपल्याला इम्पॉर्टंट असेल, त्यामुळे लगेचच तो गोलंदाजाकडे धावत तर गेलेला. मात्र हा जो सामना आहे दोन्ही टीम सहसा सोडणार नाही. गोलंदाजीची ताकद आपण बघितली. पहिला सामना होता
ध्रुव एंटरप्राइजेसच्या गोलंदाजीने केलेला कारनामा 38 वरती फक्त ऑपोनंट टीमला थांबवलं होतं. सो आता 51 त्यांना डिफेंड करायचं. तर हा जो संघ बॅटिंग करणारा त्यांनी मागच्याच मॅच मध्ये 72 बनवल्यात. गायकवाड पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता बॉल. एज घेऊन थिकेटच्या गरंगत चालला मिड विकेट कडे. डबलला चान्स घेत होता, क्रीज सोडली आहे, मात्र पुन्हा परतला योग्य त्या वेळेला. कारण फर्स्ट रन कंप्लीट करत असताना तिकडे वैभव स्किट झाला होता, त्यामुळे डबलला चान्स त्यांना भेटली नाही. सिंगल सोबत धावत संख्या सध्या पोहोचले 22 या आकड्यावरती. 51चा चेस आहे, म्हणजे अजूनही पाहिजे त्या मॅच मध्ये 31, माफ करा 29. या मॅच मध्ये कमी गती होती, चेंज ऑफ पेस होता, सॉफ्ट हँडने खेळल्यात. बॉल सध्या मिड ऑफ कडे चाललाय. एक धाव सहजरित्या आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगलचा विचार केला तर धावा संख्या पुढे चालली आहे. एक जो षटकार आलाय त्यामुळे इकडे जो अक्षय आपल्याला पाहायला मिळाला. प्रिव्हियस ओव्हरमध्ये थोडासा चाचपडत खेळत होता, त्याला माहिती आहे हा सामना महत्वपूर्ण आहे. इकडून आता आपल्याला 7 वैभवला द्यायची आहे. सॉफ्ट हँडने खेळायला फक्त स्ट्रायकिंग एंडला इन्व्हिटेशन होतं वैभवसाठी आणि तो वैभव सध्या स्ट्रायकिंग एंडला. 20 बॉल 28. रिव्हर्सला टेम बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. स्ट्रेट बॅटने फटके येत असताना पुन्हा इकडे वैभवकडून तो प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. पण आतापर्यंत या फटक्याने पहिल्या मॅच मध्ये त्याला धावा दिल्या नाही, या मॅच मध्ये देखील त्याला धावा दिल्या नाही. 22 कडून आणखी एक डॉट आला. 23 वरती धावत संख्या थांबले. हे षटक थोडंसं शांत षटकारानंतर शेवटचा बॉल 19 बॉल 28. समीकरण ध्रुव एंटरप्राइजेस अगेन्स्ट डेमार एंटरप्राइजेस. रसा ब्रदर्स फ्लिक खेळला हवे त्या बॉल मिड विकेटचा गॅप मध्ये पहिला बाउन्स वरती बाउंड्री रोपच्या वरतून आला चौकार. षटक संपन्न. 3 धावा पोहोचल्या 27 वरती 18. वैभवने 4 वसूल केल्या. 15 वरती तो पोहोचला. 27 वरती त्याची टीम पोहोचली. 24 धावांची गरज 18 बॉल मध्ये. दुसऱ्या बाजूने अभिने टीम मीटिंग बोलवली आहे. 22च्या 2 षटकांच्या स्पेल मध्ये 25 गेलेल्या आहेत. नितीन मसने असताना, देशमुख असताना, विक्रांत असताना, मात्र इकडे 2 ओव्हरचा स्पेल फार लवकर 22चा कुठेतरी अभिने कंप्लीट केलेला आहे. आणि 18 मध्ये 24. स्ट्रॅटेजी प्लॅनिंग या सर्व गोष्टी असतात. दुसऱ्या बाजूने बॅटिंग साईडचा वैभव आहे, तो अक्षय सोबत चर्चा करत असेल आपल्याला काय करायचं आहे. दुसऱ्या बाजूने अभि आहे, त्याने बॉलरशी चर्चा केली, त्याने सर्व त्याच्या टीमशी चर्चा केलेली आहे आपल्याला काय करायचं. आणि या सर्वांचं मत अर्थातच ते जे काय करतील त्याचाच आनंद आपल्याला घ्यायचा आहे. कर्जत प्रीमियर लीग 2026 मॅच नंबर 3 मध्ये आपण आहोत. 9वा पर्व. 8 पर्वांच्या अभूतपूर्व यशानंतर हे जे पर्व आपण एन्जॉय करत आहोत. प्रसादजी थोरवे, प्रशांतजी झांजे, नितीनजी झांजे, जयवंतमान क्रिकेट संघ वरई, झांजे ब्रदर्स आणि कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने हे 9वं पर्व. नामवंत क्रिकेटर कल्याण डोंबिवलीचे हार्ड हिटर गौरीपाडाचे आपले आणि उद्योगपती देखील रामदादा मात्रे यांची उपस्थिती आपण पाहत आहोत. आणि काही मान्यवर त्यांच्यासोबतही या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. अठरा 24 लेट खेळला. शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिटला चान्स घेतली खरी, मागून बॅकअप आलाय बॉलरचं, नाव मिळणार नाही, डॉट आलाय. हा जो गोलंदाज आहे विक्रांत उंबरकर, प्रीवियस जो पहिला सामना झाला होता ध्रुव एंटरप्राइजेसचा सामनावीर होता. 2 षटकांच्या स्पेल मध्ये फक्त 28 धावा आणि 2 विकेट त्याने काढल्या होत्या.
सो आता ही जी त्याची ओव्हर आहे महत्वपूर्ण ठरणार आहे या मॅचच्या रिझल्टच्या दृष्टिकोनातून. उंबरकर पुढचा बॉल सफल झाले, स्वीप करायला गेलेत, बॉल बीट झाला, बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटला काम तमाम होतं. जे मागच्या काही दिवसांमध्ये केतन माथुरने केलं होतं जेव्हा कृष्णा सातपुते ऑफ स्ट्राईक असताना अशीच विकेट गेली होती. अभिला तेच करायचं होतं. वैभवच्या बाबतीत डायरेक्ट हिटला काम तमाम होतं. आतापर्यंत त्याने बॉल टाकलेले एकंदरीत 8, त्यामधले 7 डॉट. वाह, काय गोलंदाजी करतोय आणि हीच गोलंदाजी सध्या कॅप्टन अभिला पाहिजे. अक्षयला शांत ठेवलं. 8 बॉलमध्ये फक्त 3च धावा त्याने बनवलेल्या आहेत. बॉल एकंदरीत आपण बघितले 16 बाकी आहेत. 24 धावांच्या मॅच मध्ये गरज आहे. कवा पॉइंट मागे, लॉंग ऑफ मागे, लॉंग ऑन आहे, काउ कॉर्नर आहे, डीप स्क्वेअर लेग आहे. पुढचा बॉल उडवायचा होता, चेंज ऑफ पेस, मुद्दामून बाहेर ठेवलाय, आउट कटर आहे आणि बाहेर काढलाय. आता इकडे पूर्णपणे अक्षयला शांत केलंय. मॉरल त्याचं डाऊन झालंय. हवा तसा खेळ होत नाहीये, बॉल बॅटवरती येतच नाहीये आणि त्यामुळे इकडे पूर्णपणे त्याचा आत्मविश्वास तो खचलेला आहे, गमावलेला आहे त्याने. वैभव ट्राय करतोय, अक्षयला सांगतोय तू मारू शकतोय, तुला मारावं लागेल. मात्र दुसऱ्या बाजूने जी गोलंदाजी करत आहे उंबरकर विक्रांत. 8 डॉट टाकलेत त्याने 9 बॉल मधून. 15 बॉल 24 मॅच. फुल लेंथ आहे, ड्राईव्ह केलाय, लॉंगला फील्डर आहे. डबलला मी म्हणेन बॅटर्सचा चान्स घेणार नाही. 14 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. हे जे 2 बॉल आहेत इंटरेस्टिंग आहेत. विक्रांत उंबरकरला विकेट पाहिजे, ध्रुव इंटरपाजेसला विकेट पाहिजे वैभवची, आणि वैभवला 2 बॉल मध्ये पाहूया त्याचा काय मानस असेल, काय ठरवणार आहे तो. अटॅक करायला जाईल, मॅचला क्लोज आणेल की हे जे विक्रांत उंबरकरचं षटक आहे 2 बॉल मध्ये काढून खेळून शेवटच्या 2 ओव्हर मध्ये तो चान्स घेईल. अनिल दादा माळी यांची उपस्थिती आपण पाहतोय. चौदा बॉल 23. काय रणनीती आखल्या जातात, कारण जेव्हा जेव्हा रणांगणावरती आपण उतरतो त्या अगोदरच ती रणनीती आखलेली असते. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे, बऱ्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये ती रणनीती बदलवली देखील जाते. जसं खेळ पुढे जातो, जसं युद्ध पुढे जातं तशी रणनीती बदलते. खेळ बदलला की इकडे तुम्हाला डावपेच देखील बदलावे लागतात. कमी गती, ऑफ स्टंपचा बाहेरचा, वाईड आला. एक धाव गेली चालणाऱ्या अभिला, पण त्याने समोर वैभवला थांबवलाय. वैभव देखील थांबलाय. बऱ्याच वेळेला वाईट टाकले जातात. ही रणनीती असते बॉलरची, जेणेकरून बॅटर्सने अटेम्प्ट करावा मोठ्या फटक्यासाठी, टॉप एजने आपल्याला विकेट मिळावी. 14 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. महत्वपूर्ण 2 चेंडू टाकायचे विक्रांत उंबरकरला, तर 2 फेस करायचे वैभवला. उडवायचा होता, नाही जमला. पडल्यानंतर बॉल हलका फिरलेला आहे. आणि विक्रांतची जी ॲक्युरेसी आहे, आतापर्यंत त्याने बॉल टाकलेत एकंदरीत 11, त्या 11 मधून हा 9वा डॉट आहे. वाह, इकॉनॉमिकल बॉलिंग. 13 बॉल 22 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. वैभवने अटॅक केलाय. मागचा जो बॉल होता तो षटकारासाठी गेलाय, पण आता जो शेवटचा बॉल आहे पाहूयात. सिंगल काढून स्ट्राईक घेईल, षटकार चौकार मारून स्कोर कमी करेल, धावांचं अंतर कमी करेल, की इकडे मात्र विक्रांत काहीतरी करून जाईल शेवटच्या बॉल वरती. 13 बॉल 22 धावा. ओ आउटसाइड एज, काम तमाम सॉफ्ट हँडने खेळला, सिंगल साठी गेला, पण ती सिंगल आली नाही आणि इकडे विकेट देखील गेली आहे. 29 ला 2 बॉल बाकी आहेत, 12 धावा पाहिजेत. 22. होता इम्पॅक्टचा सिग्नल आला, म्हणजे बॉलर येईल देशमुख. अभिजित 12 मध्ये 22 बनवायचं, पण जी विक्रांत उंबरकरने बॉलिंग केली आहे त्यामुळे ही मॅच दिसते सध्या तरी ध्रुव एंटरप्राइजेसला. 12 मधले 10 बॉल पठ्ठ्याने डॉट टाकलेले आहेत.
आणि धावा आपण जर बघितला त्याच्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये तर त्याने फक्त खर्च केल्यात त्या 4च धावा. विकेट दोन्ही महत्वपूर्ण होते. अक्षय आतापर्यंत चाच पडत खेळलाय. 10 बॉल मध्ये त्याने 4च धावा बनवलेल्या आहेत, पण स्वतःशी आता बोललाय. हा जो त्याला टाइम भेटला स्वतःच आत्मपरीक्षण त्याने केलेलं आहे. आणि क्रिकेटमध्ये बदला तुम्हाला बॉल आणि बॅट मधूनच घ्यायचा असतो. त्यामुळे ही जी वेळ आहे, वेळ प्रत्येकाला मिळत नाही मित्रांनो. आणि वेळेसाठी बरीच तुम्हाला वाट देखील बऱ्याच वेळेला पाहावी लागते. तलाव भरलेला असतो तेव्हा मासे किड्यांना खातात आणि तोच तलाव जेव्हा आटतो तेव्हा किडे माशांना खातात. त्यामुळे वेळेची वाट प्रत्येकाला पाहावी लागते. मगासपासून जी वेळ आपण बघितली ती अक्षयच्या विरोधात होती जरूर. ती तशीच असेल की अक्षय मात्र त्याच वेळेला आणि फिल्डिंग साइडला उत्तर देणार आहे त्याच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूने अभि भरपूर बोलत आहे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय नितेश मसने आलाय, ज्याने पहिल्या मॅच मध्ये पॉवर प्ले मध्ये एका धावेचं षटक हाताळलं होतं. मात्र अभि पुढच्या षटकाची देखील प्लॅनिंग करत होता जेव्हा शॉट फाईन लेगला अभिजित देशमुख उभा होता. हे सर्व सुरूच आपल्याला पाहायला मिळतं. नेता आहे, नेतृत्व करत आहे. दुसऱ्या बाजूने अक्षय आणि प्रवीणची जोडी. प्रवीण मॅच विनर आहे, मागचा मॅचचा ड्रॉप सीनचा हिरो आहे. आणि आता ही जी मॅच आहे अभि देवगरेच्या ध्रुव एंटरप्राइजेसने खेचून धरली आहे, पकडून धरली आहे. ती मात्र आता मुठ्ठी सोडवली जाईल का? 12 बॉल 22. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट कव्हरचा पॉइंट. थर्ड मॅन फाईन लेगात. पहिला बॉल शॉर्ट फाईन लेग. बॉडीचा बॅलन्स गेला पण बॉलला स्टॉप केले. तिकडे चांगली फिल्डिंग झाली आहे. विक्रांत कडून सिंगल सोबत धावसंख्या पुढे जाईल. स्कोर जर आपण बघितला तर तो 30 धावा धावफलकावरती आहेत. बॉल बाकी आहेत 11 आणि 11 बॉल मध्ये 21 धावांच्या मॅच मध्ये गरज आहे. बॅटिंग करत असताना टीम DMR एंटरप्राइजेस रसा ब्रदर्सला मागचा सामना 12 बॉल आय थिंक 29 पाहिजे होत्या. सेकंड लास्ट ओव्हर मध्ये 1च धाव आली. 6 बॉल 28च्या मॅच मध्ये याच प्रवीण पथारेने तो सामना जिंकून दिला होता. पण आता समोर ध्रुव एंटरप्राइजेस आहे आणि मागची टीम आता या मॅचचा आनंद घेते. 11-21. बॅकफुटला थांबला होता, कट करायला गेले. शेवटी अंपायरचा सिग्नल वाईड आला आणि लगेचच फिल्डिंग साइडने अंपायरच्या डिसिजनला केले चॅलेंज. रिव्ह्यू DRS. लोखंडे सर सध्या टीव्ही अंपायर चेक करतील ते tenniscricket.in आमच्या वॉर रूम मध्ये. इंटरेस्टिंग हा देखील बॉल आहे, इंटरेस्टिंग ही देखील ओव्हर आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो 12 बॉल जेव्हा उरतात रन चेस असतो तेव्हा फायनलच्या अगोदर देखील एक फायनल ओव्हर असते, ती हीच आहे. इट्स अ वाईड. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. नो मोर रिव्ह्यू टीम ध्रुव एंटरप्राइजेस. रिव्ह्यू लॉस्ट. 11-20. प्रेक्षक आताही आपण पाहतो मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. लक्ष्मी मैदान कर्जतकरांच्या नेरळकरांच्या सर्वांच्या आवडीचं मैदान. झांजे वरई इथून कर्जत प्रीमियर लीग 2026 थेट प्रक्षेपण देखील tenniscricket.in द्वारे सुरू आहे. ऑनलाईन देखील बरेचसे प्रेक्षक आनंद घेत आहेत. विनर लीग स्टेजचा तिसरा सामना. दोघे आतापर्यंत अजिंक्य आहेत. 11 मध्ये पाहिजेत 20. कट केलाय बॉल थर्ड मॅन कडे अडवलाय. डायरेक्ट हिटला चान्स घेतले नाही बिकॉज बॅकिंगला फील्ड डीप मध्ये होते. सिंगल पूर्ण करू दिले अक्षय आणि प्रवीणला सिंगल सोबत धावासंख्या पोहोचले पुढे 32. 32 धावा. बॉल उरले 10. धावा पाहिजेत 19. एक मोठा फटका मॅच मध्ये बॅटिंग साइडला आणणार आहे, पण सध्या तरी हा जो गोलंदाज मसने त्याला एकच काम करायचं आहे, तो मोठा फटका येऊ द्यायचा नाही. इंटरेस्टिंग मॅच, इव्हेंटफुल हे देखील ओव्हर असेल नो डाऊट. आता एक्स्ट्रा कव्हरला आत बोलवलंय आणि डीप कव्हरला फिल्डर स्वीपर कव्हरला सेट करण्यात आलाय अक्षय साठी. पुढचा बॉल नितीन मसने. बॅकफुटला कट करायला गेलेत आणि शेवटी मात्र आता बॅटिंग टीमने अंपायरच्या डिसिजनला केलंय चॅलेंज व्हाईट साठी. येतो नाही था. एक रिव्ह्यू आहे, तो घरी घेऊन तर जायचं नाही आपल्याला, त्यामुळे जेव्हा जेव्हा शंका वाटेल तेव्हा तेव्हा ते घेतील. आणि अगोदर जरूर फिल्डिंग साइडचा रिव्ह्यू लॉस झालेला आहे. आता बॅटिंग साइडचा पाहूयात रिटर्न असेल की इकडे देखील तो रिव्ह्यू लॉस्ट. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नो मोर रिव्ह्यू. दोन्ही टीम रिव्ह्यू आता गमावलाय तुम्ही. बॉल उरलेत 9. धावा पाहिजेत 19. मॅच ही देखील क्लोज चालली आहे.
मागचाही सामना जबरदस्त रंगला होता, हा देखील सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. पुढे जसा जसा जाईल मॅच तितकीच बनत जाईल. एक मोठा फटका पाहिजे बॅटिंग साइडला. मसने पुढचा बॉल, शॉर्ट बॉल हुक करायचा होता, फाईन लेगने पकडले कॅच. 32 ला 3, विकेट डाऊन. मध्ये आता 8 बॉल मध्ये, येस 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 अपडेट झाला नव्हता. 8 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. मामा भांजेची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॅटर्स प्रवीणच्या सोबतीला विजय डायरे मैदानाच्या आतमध्ये चाललेत, पण सामना हा देखील फसलेला आहे. डेमार एंटरप्राइजेस रसा ब्रदर्स साठी रन चेस करत असताना मोठा संघर्ष करावा लागलाय. फटाक्यांची आतिषबाजी कर्जत प्रीमियर लीग मध्ये मोठ्या सामन्यामध्ये मोठ्या अतिथींची देखील उपस्थिती होते. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. आठ बॉल 19, 32 ला 3. विज ऑन स्ट्राइक, बॉल तयार. मसने उडवायचा होता, बॉल थेट गेलाय अभिकडे, डॉट आलाय. चांगली बॉलिंग, स्ट्राइक देखील द्यायची नाही. प्रवीणला देखील ऑफ स्ट्राइक ठेवलंय. अभिला माहिती आहे प्रवीणने मागच्या मॅच मध्ये केलंय. आता जर आपण त्याला स्ट्रायकिंग एंडला आणलं तर मॅच मध्ये पुन्हा ते येतील. एक एक बॉल महत्वपूर्ण आहे. हे देखील षटक. इकडे फक्त आल्या 3च धावा, एक विकेट देखील आली आहे. बॉल बाकीत 7, धावा पाहिजेत 19. चांगली बॉलिंग, शेवटचा बॉल. मसने पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करायचा होता, बॉल सध्या आलाय विकेट कीपर कडे. आणि इकडे आपण पाहतोय यशस्वी षटकाचा खेळ संपलाय. 5 ओव्हरचा खेळ संपला. 32 धावा, 3 विकेट, शेवटचे 6 बॉल, 19 धावांची गरज. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अंबरनाथ महानगरपालिकेचा नवनिर्वाचित नगरसेविका सौभाग्यवती हर्षदाताई उमेश पवार यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. कर्जत प्रीमियर लीग 2026. आदरणीय प्रसादजी तोरवे साहेब, प्रशांत दादा झांजे, नितीनजी झांजे साहेब आणि त्यासोबत जनमान क्रिकेट संघ वरई, झांजे ब्रदर्स, समस्त कर्जतकरांच्या वतीनं आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. नवनिर्वाचित नगरसेविका सौभाग्यवती हर्षदाताई उमेश पवार आणि उद्योगपती आदरणीय उमेशजी पवार साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या 6व्या संध्येमध्ये कर्जत प्रीमियर लीग मध्ये. सहर्ष स्वागत. व्हॉट अ मॅच. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आणि जी गोलंदाजी केली खास करून 4थ्या षटकामध्ये विक्रांत उंबरकर, 5व्या षटकामध्ये नितीन मसने. मागचा 12 बॉलचा खेळ आपण जर बघितला तर 12 बॉल मध्ये फक्त 5च धावा आलेल्या आहेत. 2 विकेट देखील गेलेले आहेत आणि ज्या काही 5 धावा आल्या त्या 2 वाईट देखील आहेत. म्हणजे हा सामना गोलंदाजी कोणत्या दर्जाची झालेली आहे. ओव्हरचा क्लास बॉलर्सने दाखवलाय आणि आता जे काय करायचंय ते प्रवीण पथारेला करायचंय. मागच्या मॅच मध्ये त्याने करून दाखवलंय. 6 बॉल 28 बनवल्यात. या मॅच मध्ये 6 बॉल 19 बनवायचे आहेत. बॉलिंग मार्क वरती इम्पॅक्ट प्लेअर अभिजित देशमुख. पहिला बॉल, पहिलाच उडवलाय पठ्ठाने. प्रवीण दत्तात्रयजी राणे साहेब यांचं आगमन झालंय. स्वागत आहे. रॉकेटच उडवलाय आणि इकडे भव्य स्वागत देशमुखच्या गेन झालंय. अभिलाही माहिती हा सामना सोपा नाहीये. प्रवीण समोर आहे आणि त्याने पहिल्याच बॉल सीमारेषेच्या बाहेर मारला. मॅच ऑन. 5 बॉल 13. फुल टॉस आहे.
आता डबल द्यायचे नाहीये, फिल्डर फार वेगाने आलेत, पकडला बॉल, थ्रो खराब, धावा येत आहेत 2. स्ट्रायकिंग एंडला खऱ्या अर्थानं प्रवीणला पोहोचवायचं नव्हतं, त्यामुळे त्याने स्ट्रायकिंग एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो नॉन स्ट्रायकिंग एंडला गेला नाही, मध्ये गेला, त्यामध्ये 2 धावा मिळाल्या. 2 धावसंख्या पुढे पोहोचली 40-51च्या चेस मध्ये. बॉल उरले 4, धावा पाहिजेत 11. व्हॉट अ मॅच. युक्त्या दोन्ही बाजूने लढवल्या जात आहेत, ताकद दोन्ही बाजूने दाखवली जाईल, विजय कोणाचा असेल. जबरदस्त खेळ. 4 मध्ये 11. एक षटकार मागचा आलाय. अगोदर थोडासा शांत दिसला होता आपल्याला प्रवीण, कारण ही जी मॅच तो पाहत होता, जे काय डॉट बॉल जात होते ऑफ स्ट्राईक होता, मात्र जशी स्ट्राईक भेटली आहे, शांतता अधिक संयम इज इक्वल टू कार्यक्रम. प्रवीणने पुन्हा एकदा केलाय कार्यक्रम. आला आणखी एक षटकार. पक्का झाला नाहीये, गुलाल कोणता संघ उधळेल हे पक्का झालेलं नाहीये, पण मॅच जबरदस्त आहे. प्रवीण पुन्हा एकदा हाकेला धावून आलाय. 6 बॉल मध्ये 28. मागच्या मॅच मध्ये ज्याने बनवलेला आहे 6,000चं पारितोषिक तो घेऊन गेलाय. पण मी म्हणेन दिनेश शेट आता जर हा सामना जिंकून दिला त्याने तर अजून देतील, कारण ही देखील मॅच जवळपास त्यांच्याकडे त्यांच्या दिशेने नव्हती, कारण जी गोलंदाजी झाली होती 4-5व्या षटकामध्ये. 46 वरती धावसंख्या पोहोचली आहे. 3 बॉल मध्ये 5. आता मी म्हणेन मॅचचा मोमेंटम बॅटिंग साइडकडे. 2 षटकार आलेत. प्रवीण स्ट्रायकिंग एंडला, देशमुखला इम्पॅक्ट प्लेअरला इम्पॅक्टफुल बॉलिंग करावी लागेल. खेचून मारायचा होता, यावेळेला लेंथ पर्यंत त्याची बॅट पोहोचलीच नाही, डॉट आलाय. देशमुखने कमबॅक केलाय. अभिचा कानमंत्र कामाला आलेला आहे. 2 बॉल बाकी आहेत, धावा पाहिजेत 5. क्लोज एन्काउंटर. आता जर चान्स बॅटरने घेतले नाही, आता जर मोठा फटका आला नाही, मॅच पुन्हा शेवटच्या बॉलवरती जाईल. टॉप एज, हवेत आहे बॉल, कॅच कोण पकडणार? गोलंदाज, मिड विकेट, लॉंगचा फिल्डर, कॅच ड्रॉप झाली आहे. 9 सेकंडला थ्रो केला आणि त्यामध्ये 2 धावा. आठवतोय का मागचा सामना? 1 बॉल 3 पाहिजे होत्या, आता 1 बॉल 3च पाहिजेत. प्रवीणच स्ट्रायकिंग एंडला, पण मागे एक नो टाकला होता, तिकडून मॅच फिरली होती. जवळपास फिल्डिंग साइडने जिंकलेला सामना एका नो बॉल वरती गमवावा लागलाय. प्रवीण काय लढतोय, अंडर प्रेशर त्याचा खेळ ज्या पद्धतीने बहरत आहे, मात्र अभिने अजूनही सामना सोडलेला नाहीये. त्याने त्याच्या टीमला एकत्रित बोलवलंय. 1 बॉल मध्ये 3 डिफेंड करायच्या, 2 ला सुपर ओव्हर. मागच्या 5 दिवस रात्रींमध्ये जे घडलं नाही ते आज घडतंय. काल तर 5च्या 5 सामने वन साइड गेले होते, आज एकही सामना तसा नाहीये मित्रांनो. ही कर्जत प्रीमियर लीग आहे, इथे 24 संघ मालक लढतायत, 24 कर्णधार लढतायत, आणि या 24 संघामधून खेळणारा प्रत्येक खेळाडू संघर्ष त्याच्या रक्तात आहे ते दाखवतोय. कर्जतचं टेनिस बॉल क्रिकेट किती मोठं आहे, किती मोठी त्याची व्याप्ती आहे हे दाखवणारा ही स्पर्धा. आणि हा जो सामना आहे ध्रुव एंटरप्राइजेस अगेन्स्ट DMR एंटरप्राइजेस रसा ब्रदर्स मध्ये 51 धावांचा चेस आहे. 48 वरती धावसंख्या. देशमुख तयार होतोय, जो गोलंदाज आहे, आणि स्ट्रायकिंग एंडला प्रवीण. 1 बॉल 3. सोडून दिला बॉल, इट्स अ वाईड. मागच्या मॅच मध्ये नो आला होता, आता वाईड आलाय. थांबा, म्हणजे आता षटकार येईल. चला पाहूयात. प्रेशर ऑन बॉलर, प्रेशर ऑन बॅटर. व्हॉट अ मॅच. सामना जबरदस्त रंगलेला आहे, आणि शेवटपर्यंत आपण पाहतोय प्रेक्षकांचे डोळे देखील आता विस्पारले असतील. जे स्टँड मध्ये बसले होते ते उभे राहिलेत. अभिनव भारत स्टँड पहा, त्यांना माहिती आहे सामना बसून आता पाहायचाच नाही आपल्याला. पैसा वसूल, पैसा कोणी दिला नाही तरी वसूल होईल. 1 बॉल 2. ओहो, ये रनआउटची विकेट आली आणि हा सामना संपला. शेवटचा बॉल, जी मॅच जवळपास फिरवली होती प्रवीण पथारेने, मात्र शेवटला फिरवली इम्पॅक्ट प्लेअर अभिजित देशमुखने शेवटचा डॉट टाकला आणि एका धावाच्या फरकाने हा सामना जिंकला. ध्रुवी एंटरप्राइजेसने अभिनंदन.